नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांनी ॲडमिट कार्ड आता डाउनलोड केलेलेच आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही केले नाही त्यांनी लवकरात लवकर डाउनलोड करून घ्यायचं आहे. ॲडमिट कार्डवरचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेले आहे गेल्या व्हिडिओमध्ये. आता महत्त्वाचं काय आहे तर एक्झामला जाताना आपल्याला सोबत काय घेऊन जाता येतं, काय घेऊन जाता येत नाही, किंवा विद्यार्थ्यांचा ड्रेस कोड काय असला पाहिजे या बाबतीत अनेक विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होत आहे. पालकांचे अनेक फोन येत आहेत. त्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे ॲडमिट कार्डवरचे महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स काय आहेत, ड्रेस कोड काय असला पाहिजे, कोणत्या गोष्टी आपल्याला सोबत घेऊन जाता येतात एक्झामिनेशन हॉलमध्ये आणि कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला बॅन आहे. या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता डिस्कस करणार आहे. मित्रांनो, आता महत्त्वाचं काय पहिल्यांदा आपण बघूया की बॅन्ड आयटम्स आणि ड्रेस कोड काय आहे. तर एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी सध्या घेऊन जाता येणार नाहीयेत हे मी तुम्हाला इथे सांगणार पण आहे आणि आपण एक इमेजच्या माध्यमातून तुम्हाला ते देखील मी दाखवणार आहे. आता पहा इथे काय सांगितलंय, एनी आयटम्स लाईक टेक्स्च्युअल मटेरियल म्हणजे प्रिंटेड किंवा रिटन अशा कोणतीही गोष्ट तुम्हाला घेऊन जाता येत नाही. बीट्स ऑफ पेपर्स कोणतेही पेपर्स घेऊन जाता येणार नाही. जॉमेट्री किंवा पेन्सिल बॉक्स असं काही घेऊन जाता येणार नाही. पेन, स्केल, रायटिंग पॅड, पेन ड्राईव्ह, इरेजर, कॅल्क्युलेटर, लॉक टेबल्स असं बिलकुल काही घेऊन जाता येत नाही. पेन सुद्धा घेऊन जाता येत नाही. तरी देखील विद्यार्थ्यांनी आपली पेन, एखादी पेन आपली सोबत ठेवा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला दुसरी पेन भेटत असते. त्यानंतर पुढचं काय सांगितलंय, एनी कम्युनिकेशन डिव्हाइसेस लाईक मोबाईल फोन, ब्लूटूथ, इयरफोन्स, मायक्रोफोन हे अजिबात चालत नाही. मोबाईल वगैरे अजिबात घेऊन जायचं नाहीये, कारण की तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते ठेवण्यासाठी बिलकुल जागा दिलेली नसते. त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टी आपण एक्झामिनेशन हॉलमध्ये घेऊन जायचं नाही. त्यानंतर सी पॉइंट मध्ये काय सांगितलंय, अदर आयटम्स लाईक वॉलेट, तुमचं वॉलेट तुम्हाला घेऊन जाता येत नाही. गॉगल्स, हँडबॅग्स, मुलांसाठी बेल्ट सुद्धा अलाउड नाही अजिबात, किंवा टोपी, कॅप ह्या गोष्टी देखील तुम्हाला सोबत घेऊन जाता येत नाही. पुढच्या पॉइंट मध्ये काय सांगितलंय, एनी वॉच म्हणजे रिस्ट वॉच वगैरे तुमचं जर घड्याळ जे वापरत असाल तुम्ही तर ते देखील तुम्हाला सोबत घेऊन जाता येत नाही. एक्झामिनेशन हॉलमध्ये वॉच असते, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची वॉच आपल्या सोबत घेऊन जायचं नाही. त्याचप्रमाणे ब्रासलेट, कॅमेरा या गोष्टी अजिबात घेऊन जाता येत नाही. किंवा एनी ऑर्नामेंट्स किंवा मेटॅलिक आयटम्स अजिबात तुम्हाला घेऊन जाता येत नाही. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. दुसरं महत्त्वाचं काय आहे की कुठलेही फूड आयटम ते पॅक असू द्या किंवा ओपन असू द्या ते अजिबात आपल्याला सोबत घेऊन जाता येत नाही. काही विद्यार्थ्यांचं रिपोर्टिंग टाइम जरा लवकर आहे, तरी अशा विद्यार्थ्यांना तिथे गेल्यानंतर अजिबात फूड आयटम वगैरे ह्या गोष्टी सोबत घेऊन जाता येत नाही. पाणी बॉटल घेऊन जाता येते, परंतु ती ट्रान्सपरंट पाणी बॉटल असली पाहिजे. हे देखील विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचंय. आता दुसरं पुढचं काय बघा, इथे एक महत्वाचा पॉइंट सांगितलाय, नो अरेंजमेंट विल बी मेड ऍट द सेंटर्स फॉर कीपिंग एनी आर्टिकल्स, म्हणजे तुमचं काही गोष्टी ठेवण्यासाठी तिथे कोणतीही सुविधा नाहीये. त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टी सोबत घेऊन जायच्या नाहीयेत. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता महत्वाचं पुढचा पॉइंट बघूया आपण की इन्फॉर्मेशन फॉर पॅरेंट्स आणि गार्डियन्स, म्हणजे पालकांसाठी महत्वाच्या सूचना काय आहेत हे लक्षात घ्या. The candidate will not be allowed to enter the examination center after 1:30 PM. म्हणजे पालकांनी लक्षात घ्यायचंय की 1:30 वाजेच्या नंतर आपल्या विद्यार्थ्याला एक्झामिनेशन हॉलमध्ये जाता येत नाही, एक्झामला बसता येत नाही. त्यामुळे अशा कोणत्याही विद्यार्थ्यांनी निष्काळजीपणा करायचा नाहीये. आपल्या ऍडमिट कार्डवर जो रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे त्या रिपोर्टिंग टाइम पर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या विद्यार्थ्याला थोडा जरी लेट झाला तरी काही घाबरायचं नाहीये. फक्त 1:30च्या आधी आपण कशा पद्धतीने एक्झामिनेशन हॉलमध्ये दिलेल्या सेंटरवर जातो याची काळजी घ्यायची आहे. आता याच्यामध्ये महत्वाचं काय बघा, आता कुठल्या गोष्टीमुळे आपल्याला लेट होऊ शकतो तर देर आर व्हेरियस फॅक्टर्स लाईक ट्रॅफिक असू शकते, ट्रॅफिकमुळे एक लेट होऊ शकेल, किंवा लोकेशन ऑफ द सेंटर, तुम्हाला जर कुठलं लोकेशन भेटत नसेल, सापडत नसेल तर पालकांनी एक दिवस आधी जाऊन पहा. अजून 2 दिवस आहेत एक्झामला, एक दिवस आधी जाऊन पहा की दिलेलं सेंटर एक्झॅक्टली कुठे आहे. तुम्हाला जर काही सापडत नसेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा व्हायब्रंट थ्रू. आम्ही तुम्हाला नक्कीच एक्झॅक्टली लोकेशन कुठे आहे त्याची तुम्हाला सांगण्यासाठी नक्कीच आम्ही मदत करायला तत्पर आहे. आणि दुसरं महत्वाचं काय आहे बघा की वेदर कंडिशन आता सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, कारण की पाऊस खूप जास्त पडत आहे. ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत जास्त करून पालकांनी, आणि त्याच्यानुसारच आपल्या सेंटरवर जायचं आहे. सपोज आता सेंटर जरी तुम्हाला लातूर भेटला असेल तर लातूरमध्ये बरेचसे लांब दूरपर्यंत सेंटर्स भेटलेले आहेत.
जसं काही निलंगा आहे, उदगीर आहे, अहमदपूर आहे, असे वेगवेगळे सेंटर्स भेटलेले आहेत. हे जे लातूर पासून 30 किलोमीटर 35 किलोमीटर अशा अंतरावर आहेत. त्याच्यामुळे हे गोष्टी पालकांनी समजून घ्यायच्या आहेत. त्या दिवशीचा पावसाचं वातावरण कसं आहे, या सर्व गोष्टी समजून दिलेल्या सेंटरवर अगदी वेळेत जायचं आहे. त्यानंतर आता महत्वाचं याच्यामध्ये काय आहे बघा. आता पुढचा पॉईंट एक सांगतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की एक्झामला जाताना काय घेऊन जाता येणार नाही हे सांगितलं. आता एक्झामला जाताना काय घेऊन जायचंय त्या गोष्टी तुम्हाला मी इथे सांगतो. आता पहा, द कॅन्डिडेट्स विल ब्रिंग ओनली द फॉलोइंग आयटम्स टू द एक्झामिनेशन सेंटर. फक्त याच गोष्टी घेऊन जाता येणार आहेत. पहिली गोष्ट काय आहे, ऍडमिट कार्ड अलॉंग विथ पासपोर्ट साइज फोटोग्राफ अफिक्स ऑन इट. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की ऍडमिट कार्ड एक घेऊन जायचंय. त्या ऍडमिट कार्डवर काय आहे, तर ऍडमिट कार्ड एकूण 4 पेजचं आहे. पहिल्या पेज मध्ये काय आहे, तर तुम्हाला एक खाली तुमचा पासपोर्ट साइजचा फोटो पेस्ट करायचा आहे. त्याच्या बाजूला विद्यार्थ्यांनी लेफ्ट हँडचा थंब इम्प्रेस करायचा आहे आणि पॅरेंट्सची सही करायची आहे. आणि त्याच्या नेक्स्ट पेजवर काय आहे, तर मोठा फोटो, त्याला म्हणतात पोस्ट कार्ड साइज फोटो. एवढ्या गोष्टी आलेल्या आहेत ऍडमिट कार्ड मध्ये. त्यानंतर काय इथे सांगितलंय, 1 पासपोर्ट साइज फोटोग्राफ इज टू बी अफिक्स ऑन द अटेंडन्स शीट. म्हणजे एक तुम्हाला पासपोर्ट साइजचा फोटोग्राफ सोबत एक्स्ट्रा घेऊन जायचा आहे, जे की एक्झाम सेंटर मध्ये गेल्यानंतर तिथे अटेंडन्स शीट वर पेस्ट करण्यासाठी लागतो. म्हणजे एक पासपोर्ट साइज एक्स्ट्रा सोबत घेऊन जायचा आहे. ऍडमिट कार्ड पुन्हा पासपोर्ट साइजचा फोटो एक आला. त्यानंतर काय पुढचा पॉईंट, व्हॅलिड ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ. आता ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ म्हणजे त्यात काय आलं, आधार कार्ड आलं असेल, पॅन कार्ड असेल, जे तुमच्याकडे आहे ओरिजिनल आयडी प्रूफ, हे तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. झेरॉक्स वगैरे नाही. एखादा झेरॉक्स पण सोबत ठेवा, परंतु ओरिजिनल हे विद्यार्थ्यांकडे असणं गरजेचंच आहे. त्यानंतर पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट. आता एखाद्या विद्यार्थ्याने जर नीटचा फॉर्म पीडब्ल्यूडी म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी, अपंगत्व या प्रवर्गातून फॉर्म भरला असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी ते सर्टिफिकेट त्यांच्यासोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे काय सांगितलंय, 1 पोस्ट कार्ड साइज कलर फोटोग्राफ विथ व्हाईट बॅकग्राऊंड शुड बी ब्रिंग. आता ते आपण सर्व विद्यार्थ्यांना नीटचा फॉर्म भरताना दिलेलाच होता पोस्ट कार्ड साइजचा फोटो, आणि तो फोटो काय करायचा आहे, ऍडमिट कार्डच्या सेकंड पेज वरती पेस्ट करून जायचा आहे. सोबत घेऊन जायचं नाही, ते तिथे पेस्ट करायचं आहे आणि घेऊन जायचं आहे. अशा पद्धतीनं हे सर्व गोष्टी ज्या की एक्झामिनेशन सेंटर मध्ये एवढंच तुम्हाला घेऊन जाता येणार आहे, याची विद्यार्थ्यांनी पालकांनी काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी पाहिल्यात. आता मी तुम्हाला काही इमेजेसच्या माध्यमातून सांगतो ड्रेस कोड काय असला पाहिजे आणि काय गोष्टी बॅन आहेत ते. आता आपण ड्रेस कोड काय आहे ते बघूया या व्हिज्युअलच्या माध्यमातून. विद्यार्थ्यांनी काही घाबरायचं नाही, जास्त काही खूप मोठी गोष्ट नाहीये. ड्रेस कोड सर हे चालेल का, तो चालेल का, सर आम्ही नवीन घेऊत का, असं काही घाबरून जाऊ नका. एक ठराविक गोष्टी आहेत, त्याची काळजी घेतली पाहिजे. बाकी याच्या बाबतीत जास्त पॅनिक सिच्युएशन क्रिएट करण्याची बिलकुल काही गरज नाहीये. आता इथे पहा, लाईट्स क्लोथ. आता लाईट क्लोथ म्हणजे काय, तर तुमचा एक सिंपल ड्रेस असावा, त्यावर जास्तीत काही असं प्रिंटिंग नसावी, किंवा ब्रूचेस किंवा मोठे बटन्स आहेत, किंवा काही मुलींच्या ह्याच्यामध्ये फ्लॉवर्स वगैरे अशा गोष्टी असतात, किंवा आपल्या पॅन्टला वगैरे एम्ब्रॉयडरी भरपूर केलेली असते, तर अशा गोष्टी चालत नाहीत. म्हणजे ते सिंपल आणि लाईट असलं पाहिजे. आणि महत्वाचं दुसरं काय, तर इट शुड बी हाफ स्लीव्स. म्हणजे हाफ स्लीव्हचं असलं पाहिजे. जसं तुम्हाला इथं इमेज मध्ये दिसते बघा, हाफ स्लीव्स आहेत, तर ह्या गोष्टी तेवढ्या चालतात. मग याच्यामध्ये टी शर्ट आला, हाफ स्लीव्हचा शर्ट पण आला, सलवार आलं, ह्या सलवार ट्राउझर, ह्या गोष्टी याच्यामध्ये येतात. तर ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इथे पहा, सिंपल पॅन्ट आहे किंवा नाईट पॅन्ट जरी तुम्ही घातली विद्यार्थ्यांनी तरी देखील चालतं. फक्त याच्यामध्ये काय तुम्हाला इथे कुठे पॉकेट्स दिसत नाहीये. जास्त पॉकेट्स किंवा जास्त चेन असलेल्या गोष्टी बिलकुल चालत नाही, हे देखील विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचंय. म्हणजे मुलांसाठी आणि मुलींसाठी ह्या गोष्टी कॉमन आहेत. हाफ स्लीव्हच असलं पाहिजे, शर्ट घाला, टी शर्ट घाला, किंवा आपले टीज असतात रेग्युलर, ते टीज जरी घातला तरी चालेल, किंवा मुलींनी सलवार जरी घातली तरी चालेल. फक्त मुलींना दुपट्टा म्हणजे ओढणी वगैरे सोबत घेऊन जाता येत नाही, ह्या गोष्टी लक्षात घ्या. त्यानंतर महत्वाचं काय पाहता, इथे इमेज मध्ये मी सांगितले की स्लीपर्स, सँडल्स विथ लो हिल्स. स्लीपर्स एक चालतील किंवा सँडल्स पण चालतील, फक्त कशा असले पाहिजे, ते लो हिल्सच्या असल्या पाहिजे. त्याची हिल्स मोठी बिलकुल नसायला पाहिजे. रेग्युलर आपले हिल्स जे असते ते असणं गरजेचं आहे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. आता इथे काय, शूज अजिबात चालत नाही. तुम्हाला इमेज मध्ये दिसतं काय, अशी स्लीपर घाला किंवा नॉर्मल सँडल घाला ज्याची हिल्स एकदम लो आहे. आता ह्या गोष्टी काय झाल्या, ड्रेस कोडच्या झाल्या. आता पुढं काय बघा की ड्रेस कोड मध्ये काय चालत नाही हे देखील मी तुम्हाला इथे क्लिअर करतो. इथे इमेज मध्ये सांगितले आपण की फुल स्लीव्हचं शर्ट किंवा टी शर्ट अजिबात चालत नाही. जसं काही हे फुल स्लीव्ह आहे, किंवा काही विद्यार्थी काय करतील की बघा इथे मी इमेज मुद्दावून हे घेतलेली आहे की फुल स्लीव्हला त्यांनी फोल्ड केलेलं आहे. हे फोल्ड केलेली स्लीव्ह चालणार आहे का, तर हे फोल्ड केलेली स्लीव्ह अजिबात चालत नाही. म्हणजे ते हाफ स्लीव्हच असणं गरजेचं आहे. शूज बिलकुल चालत नाही. बेल्ट
अजिबात चालत नाही. त्यानंतर बघा ब्रासलेट किंवा रिस्ट वॉच किंवा एनी ऑर्नामेंट्स असे काही आपले दागदागिने असतील तर ते अजिबात चालत नाही. वॉच, घड्याळ ह्या गोष्टी अजिबात ड्रेस कोड मध्ये चालत नाही. ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर झालेल्या की काय असलं पाहिजे किंवा काय नसलं पाहिजे. आता आपण इमेजच्या माध्यमातून बघूया की बॅड आयटम्स म्हणजे कोणत्या गोष्टी तुम्हाला एक्झामिनेशन हॉलमध्ये अजिबात घेऊन जाता येणार नाही. आता बघा या प्रोहिबिटेड आयटम्स इन द नीट एक्झाम हॉल. कॅल्क्युलेटर अजिबात घेऊन जाता येत नाही. रिस्ट वॉच म्हणजे आपल्या वॉच, घड्याळ अजिबात घेऊन जाता येणार नाही किंवा एनी ऑर्नामेंट्स कानातलं असेल, मुलींच्या नाकातलं वगैरे हा अजिबात घेऊन जाता येणार नाही. पेन घेऊन जाता येणार नाही, पॅड घेऊन जाता येत नाही. मोबाईल, तुमचा गॉगल बिलकुल चालत नाही. रेग्युलर जर स्पेक्ट असेल तुम्हाला तर ते चालतं, त्याच्याबद्दल काही विद्यार्थ्यांनी घाबरायचं नाही. फक्त गॉगल वगैरे अशा गोष्टी घेऊन जाता येत नाही. हेडफोन्स, पेन, कॅमेरा किंवा मुलींना जर वाटत असेल पर्स वगैरे ह्या गोष्टी तर त्या पर्स वगैरे ह्या गोष्टी अजिबात सोबत घेऊन जाता येत नाही. एनी फूड आयटम कोणतेही तुम्हाला मध्ये घेऊन जाता येणार नाही. आता ही पाणी बॉटल बघा वेगळ्या कलरची आहे, ट्रान्सपरंट लागते. ट्रान्सपरंट पाणी बॉटल असेल तर तुम्हाला सोबत घेऊन जाता येतं. जरी नसेल तुमच्याकडे तर एक्झामिनेशन हॉलमध्ये त्या सुविधा दिलेल्या आहेत, तुम्हाला तिथे सर्व गोष्टी मिळतील. त्यानंतर असं कुठलंही आपल्या पेनचं वगैरे पाऊच वगैरे असतो ते अजिबात चालत नाही. कॅप चालत नाही, शूज चालत नाहीत आणि बेल्ट चालत नाही. ह्या गोष्टी अजिबात चालत नाही. तर एकंदरीत लक्षात आलंय तुम्हाला एक्झामिनेशन हॉलमध्ये काय गोष्टी घेऊन जायच्यात, कोणत्या गोष्टी घेऊन जाता येणार नाही, ड्रेस कोड काय आहे हे देखील मी सांगितलेलं आहे. सोबत घेऊन जाताना कोणत्या 4 गोष्टी घेऊन जायच्यात, ऍडमिट कार्ड, एव्हरीथिंग, आपलं आयडेंटिटी प्रूफ, ह्या सर्व गोष्टी आपल्याला सोबत घेऊन जायच्या आहेत. पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे ते देखील सांगितलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचणी येत असतील, काही गोष्टी समजल्या नसतील, सर आम्हाला ड्रेस कोड मध्ये अडचण आहे, सर आम्हाला सोबत घेऊन जाण्यासाठी हे आयडेंटिटी प्रूफ चालेल का, असे वेगवेगळे प्रश्न आहेत जे की छोट्या छोट्या प्रश्नामुळे विद्यार्थी सध्या पॅनिक सिच्युएशन मध्ये जात आहेत. तर अशा काही अडचणी असतील नक्कीच वायब्रंटला संपर्क करा. आम्ही तुम्हाला यामधून सर्व गोष्टी तुम्हाला आम्ही सुचवू आणि काही काळजी करायची काही गरज नाहीये. सध्या विद्यार्थ्यांना काय होत आहे की सेंटर्स सापडण्यामध्ये काही कन्फ्युजन होत आहे. तसं काही कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही नक्कीच वायब्रंटला संपर्क करा. अजिबात विद्यार्थ्यांनी आता 2 दिवसावर एक्झाम आहे, काही काळजी करायचं नाही, काही पॅनिक सिच्युएशन क्रिएट करायची नाही. आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे जेणेकरून एक्झामला जाताना काही अडचण येणार नाहीये. या व्यतिरिक्त काही अडचणी असतील तर वायब्रंटला नक्की संपर्क साधा मित्रांनो. थँक्यू सो मच.